जिल्हाधिकारी साहेबाच्या दालनामध्ये सन्माननीय कृषी अधिकारी पीक विमा कंपनी समवेत शेतकऱ्यांची बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी सूचना पण दिलेल्या आहेत। त्या सूचनेचं जर 10 दिवसामध्ये सन्माननीय कृषी अधिकारी आणि पीक विमा कंपनीमध्ये जर आलबेल दिसून येत आहे, त्यांना प्रश्न तुम्ही म्हणतायत प्रश्न विचारले तर प्रश्नाचे उत्तर नाहीत त्याच्याकडे, शेतकऱ्यांना पीक विमा कधी देणार ह्या प्रश्नाचं उत्तर नाही त्याच्याकडे। भविष्यामध्ये जर सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या सूचनेचं पालन सन्माननीय कृषी अधिकारी व पीक विमा कंपनीने केलं नाही तर सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन काय असणार आहे? आम्ही राज्य सरकारच्या विरुद्ध बोंबमारो आंदोलन करणार आहोत। कारण राज्य सरकार पहिलं आमची पीक विमा योजना बंद पाडायला आलेलं आहे। पीक विमा योजनेअंतर्गत जे काही अटी आहेत, जे काही पीक विमा योजनेच्या ट्रिगर्स आहेत, त्या ट्रिगर्स बंद पाडण्यात येत आहेत। त्याकरिता सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। आणि दुसरा विषय 2024च्या खरीप आणि 2023च्या रब्बीसाठी आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत। आणि तीव्र आंदोलनाचा स्वरूप बोंबमारो आंदोलन असणार आहे आणि प्रशासनाने त्याची वेळीच दखल घेतली पाहिजे। जर दखल घेतली नाही तर प्रशासनाला त्याची पडसाद त्या ठिकाणी उमटतील। आणि जिंतूर तालुकासह परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की भविष्यामध्ये ज्या वेळेस आंदोलनाची हाक दिल्या जाईल त्या वेळेस आपण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सन्माननीय पालकमंत्री महोदयांना आम्ही 3-4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी भेटलो तर सन्माननीय जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी बैठक बोलावली आणि आजच सन्माननीय पालकमंत्र्याची बैठक सकाळी 11 वाजता झाली आणि त्यानंतर आमची देखील बैठक त्या ठिकाणी आता झालेली आहे। आणि बैठकीमध्ये अपेक्षित पालकमंत्री इथं नव्हते, त्या व्हीसीद्वारे काहीतरी त्यांनी बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि त्या व्हीसीद्वारे त्यांनी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आणि कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत। तुमचे काय काम होईल? सरकार लागतं हे आपण जे ऐकलंय का ते काय जे काय त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे विषय येत नाहीत आणि काही ठिकाणी काही शेतकऱ्याकडून घेत असतील तर त्याला आमचा विरोधच आहे आणि आम्ही त्याला ते वेळ प्रसंगी त्यांना दाखवून देऊ की आम्ही कोण आहे। हो असं चालू आहे। काय चालू? म्हणून आम्ही ऐकलंय मागे काही घाबरून बोलायले आमच्याकडून घेतल्या जात नाहीत। आम्ही काय त्याच्याबद्दल तुम्हाला हे करावं? आमच्याकडून जर घेतलं तर आम्ही त्याचं उत्तर जशाचं तसं देऊ। जशा आमच्या निदर्शनात जर आलं तर आम्ही त्याला जशाचं तसं उत्तर देऊ। आम्ही काही त्याला काही खिरापत आमच्या शेतकऱ्यापाशी त्याच्या बापाची खिरापत नाही की आम्ही त्याला पैसे द्यावे।